गणेशोत्सवातल्या देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सार्वजनिक गणेश मंडळ करत असतात। मुंबईच्या 7 रस्ता परिसरातल्या गणेश मंडळानं असाच एक सामाजिक देखावा उभा करत देशात अच्छे दिन कधी येणार असा सवाल गणरायाला केलाय। या देखाव्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। मुंबईतील 7 रस्ता येथील बालगोपाल गणेश मित्र मंडळाने यंदा 6 फूट उंचीची श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि या मूर्ती सोबतच या ठिकाणी एक वेगळा विषय घेऊन सेट उभारण्यात आलेला आहे, डेकोरेशन केलं गेलंय। आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यांची प्रतिमा जी आहे भाषण करतानाची ती या ठिकाणी उभी करण्यात आली आहे आणि त्यांच्याच आजूबाजूला भारतातल्या अनेक समस्यांना घेऊन प्रश्न उभे करण्यात आलेत। हा विद्यार्थी आपण पाहू शकतो जो भारतातल्या अनेक विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतोय की शिक्षण जे आहे ते स्वस्त कधी होणार, उच्च शिक्षण अत्यंत महाग आहे ते स्वस्त कधी होणार, अंधारात आहेत आजही अनेक जिल्हे अनेक गावं, या ठिकाणी प्रकाश कधी येणार, वीज कधी येणार, ती कधी पोहोचणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय। शिवाय या ठिकाणी लिहिलंय 2012-2013 यामध्ये महाराष्ट्रात 2 लाखहून अधिक स्त्री भ्रूण हत्या झाल्या आहेत, त्या कधी रोखणार आपण, अच्छे दिन कब आएंगे असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला आहे। आपल्या सोबत या मंडळाचे आयोजक सध्या आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बातचीत करूया की काय नेमकं त्यांना या सगळ्यातून बाहेर पोहोचवायचं आहे। काय सांगशील, तुम्ही अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, काय नेमकं तुम्हाला यातून सांगायचं? गावागावात अजून वीज नाही आली आहे, त्याच्यानंतर मग आपला देशाचा काळा धन जे असतं ते अजून आपल्या देशात बरोबर आलं नाही आणि सगळे विचारतात की देश का काला धन बाहेर से देश से कब इधर आएगा। त्याच्यानंतर मग आम्ही हे दाखवलंय की अजून इकडे शिक्षण गावाच्या साईडला शिक्षण अजून बरोबर नाहीये। भारतीय आणि गणेश भक्त जे आहेत ते बाप्पासमोर प्रार्थना करतायत की लवकरात लवकर आमच्या देशात अच्छे दिवस येऊ देत, चांगले दिवस येऊ देत आणि ज्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर होऊ देत। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणे सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।